जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघा, ह्या 1/2 किलो मुळ्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। स्वच्छ धुवून स्वच्छ करून आपण ह्या शेंगा घेतलेल्या आहेत। ह्या शेंगा अशा पद्धतीनं आपण धुवून स्वच्छ करून घेतल्याच्या नंतर त्याच्यावरचं पाणी वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे देठ काढून टाकायचे। शेंडा आणि देठ काढून टाकायचं आणि अशा पद्धतीनं आपण हे काप करून घ्यायचे त्याचे। बघा, हा ताज्या शेंगा असल्या ना तर आपल्या ह्या व्यवस्थित खुडून होतात। नसेल तर आपण 5-6 शेंगा घ्यायच्या, 10 शेंगा घ्यायच्या, असे त्याचे देठ काढून घ्यायचे आणि शेंडा पण काढून टाकायचा आणि अशा पद्धतीने हे बारीक काप करून घ्यायचे। याच्यामध्ये आपल्याला विटॅमिन्स पण भेटले जातात, ए, सी, के, B1 वगैरे वगैरे। तसेच याच्यामध्ये मिनरल्स पण आपल्याला भेटले जातात, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, सोडियम, झिंक वगैरे वगैरे हे आपल्याला मिनरल्स पण भेटले जातात। अशा पद्धतीने ह्या शेंगा मी पूर्णपणे नीट करून घेतलेल्या आहेत, बारीक काप करून घेतलेल्या आहेत। बघा, अशा पद्धतीने ह्या शेंगा करून घेतल्या। चला मग आपण आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये पाणी ओतून घेते। आपल्याला ह्या शेंगा थोडा पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या आहेत, कारण ह्या शेंगामध्ये थोडंसं असं चरचरपणा लागतो, त्यामुळं हे आपल्याला शेंगा उकडून घ्याव्या लागतात, त्याच्यातला चरचरपणा नाहीसा करण्यासाठी। बघा, ह्या अशा वाफलून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने हे थोडंसं त्याच्यातलं जो स्ट्रॉंगपणा असतो तो कमी करून घ्यायचा। असं हे उकडून घ्यायच्या थोड्या शेंगा। अशा पद्धतीने त्याच्यावर थोडं झाकण ठेवून घ्यायचं, एक 2 ते 3 मिनिट, आणि अशा ह्या शेंगा उकळून घ्यायच्या आणि त्याच्यामधलं हे पाणी आपण आता काढून घेऊ। बघा, अशा पद्धतीने ह्या शेंगा झालेल्या आहे। कलर तर किती छान आलेला आहे पहा। आणि आता आपण ह्या शेंगा मधलं पाणी आपण एका चाळणीच्या सहाय्याने काढून घेऊ। बघा, अशा ह्या शेंगा आपण ह्या चाळणीमध्ये काढून घेत आहोत। त्याच्यातलं पाणी पूर्णपणे निसरून काढून घ्यायचं। बघा, कलर तर किती छान आलेला आहे पहा। अशा पद्धतीने ह्या आपण शेंगा काढून घेतलेल्या आहेत। आता पाणी निसरलेलं आहे, बाजूला काढून ठेवू। आपण एक मसाला तयार करून घेऊ। आता 1/2 किलो शेंगा आहे, त्यामुळं एक 3 टेबलस्पून मी दही घेतलेलं आहे। एका बाउलमध्ये हे मी दही घेतलं आणि त्याच्यामध्ये हळद टाकली, लाल तिखट टाकलं, थोडं कलर येण्यासाठी थोडं बेडगी मिरचीचं तिखट टाकलं, हे 1 चमचा धने पावडर टाकली आणि आपण आता ह्या घुसळीनं आपण घुसळून घेऊया। अशा पद्धतीने हा आपला मसाला अगोदर पण करून ठेवला तरी चालतो। आणि आपण आता हे मसाला करून थोडं मिक्स करून व्यवस्थितरित्या एकजीव करून आपण हे आता बाजूला करून ठेवूया। चला, आता आपण लसूण सोलून घेतलेला आहे। एका बत्त्यामध्ये आपण कलबत्त्यामध्ये आपण हे लसूण टाकला, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं। मीठ टाकल्यामुळं आपला लसूण लवकर पेस्ट होते लसणाची, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून अशा पद्धतीने हे पेस्ट तयार करून घेणार आहोत। पहा, बघा, हे कशी पेस्ट झालेली आहे ते पहा। अशा पद्धतीने ही पेस्ट होते, अशी पेस्ट करून घ्यायची लसणाची। आता हे सगळं आपण काढून घेऊ। बघा, अशी ही पेस्ट झालेली आहे। चला, गॅसवर मी एक कढई ठेवली। कढईमध्ये मी 2 ते 2.5 चमचे तेल ओतून घेतलं आणि त्यामध्ये मी आता जिरे टाकले। जिरे तडतडले। आता व्यवस्थितरित्या जिरे तडतडले आहेत, त्याच्यामध्ये मी हे कांदा, मीडियम साईजचा कांदा मी कापून ठेवलेला होता, तो कांदा मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। आता हा कांदा कलर चेंज होईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचा। कांद्याचा कलर व्यवस्थितरित्या चेंज झाला की आपण त्याच्यामध्ये लसणाची पेस्ट टाकून घेतली। आता लसूण थोडा टाकल्यानंतर थोड्याच वेळात आपण हे हिरव्या मिरचीचे काप टाकून घ्यायचे। आता हे सगळं व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे आपलं फ्राय झालेलं आहे। आता बघा, कलर पण व्यवस्थितरित्या चेंज झालेला आहे बघा। आणि आता हे आपण जे काही मसाला करून ठेवला होता, हा मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा।
गॅस थोडा कमी करून आपण हा मसाला घालून घ्यायचा, कारण आपण दह्यामध्ये हे मसाला तयार केलेला आहे. थोडं गॅस कमी करून हे मसाला टाकल्यानंतर थोडं हलवून घ्यायचं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने हा आपला मसाला शिजलेला आहे. त्यामध्ये आपण ह्या शेंगा वाफलून घेतलेल्या होत्या, उकडून घेतलेल्या होत्या. ह्या शेंगा आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. आता ह्या व्यवस्थितरित्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या ह्या मसाल्यामध्ये. बघा अशा पद्धतीनं हा मसाला ह्याच्या मसाल्यामध्ये ह्या शेंगा घातलेल्या आहेत. आता सगळं मिक्स झालेलं आहे शेंगा मसाल्यामध्ये. बघा कलर तर किती छान आलेला आहे आपल्या शेंगाला. अशा पद्धतीने हे आपण शेंगा करून घेत आहोत. ह्या शेंगाचे फायदे म्हणजे आपले पचनक्रिया व्यवस्थित राहते, पोट साफ राहतं, तसेच आपलं ब्लड सर्क्युलेशनसुद्धा व्यवस्थित होतं. बऱ्याच रोगावर ह्या शेंगा आपल्याला उपयोगी पडतात. त्यामुळं आपण ज्या त्या वेळेला आपल्याला शेंगा मिळतील त्या वेळेला आपण ह्या शेंगा घरी आणून करून खाव्या. आता मी त्याच्यामध्ये काळा मसाला टाकला, गरम मसाला टाकला आणि मीठ टाकलं आणि आमचूर पावडर टाकलं. आता हे थोडं मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. बघा आपल्या शेंगा आता बऱ्यापैकी शिजत आलेल्या आहेत. आता थोडंसं आपण पाणी घालून घेऊ त्याच्यामध्ये. आणि थोडंसं असं मिक्स करून घेऊ. त्याच्यावर आपण आता थोडंसं झाकण पण ठेवून घेऊ 1-2 मिनिटासाठी, कारण शेंगा आपल्या अगोदर शिजलेल्या आहेत. त्यामुळं आपण थोडंसं झाकण लावून शिजवून घेतलं. बघा अशा ह्या आपल्या शेंगा झालेल्या आहेत. आपली रेसिपी तयार झालेली आहे. आता आपण सर्व करून घेऊया. एक प्लेट घेतली. प्लेटमध्ये मी हे शेंगाची भाजी सर्व करून घेत आहे. बघा अशा पद्धतीने हे आपली शेंगाची भाजी झालेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट तर कराच. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.